बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आत्ता जरा उशिरा येण्याचं कारण की आपल्याला ते कामामुळं आणि ह्यांच्या घरातली किंवा आपण आलो त्याच अशी कामं असल्यामुळं आपल्याला जरा वेळ झाला याला। तर आपण आत्ता सध्या एक नामांकित खरेदी की अतिशय चांगला बैल त्यांनी घेतलेला आहे त्या संदर्भात आपण आढावा घ्यायला आलो। तर नमस्कार बाबा। नमस्कार। तर आपल्या चॅनलला आपलं नाव सांगा। लक्ष्मण देशमुख। बरं, आता तुमच्या काळात बरीच बैल होऊन गेली, त्याला थोडासा आपण उजाळा देऊ। हो, तर तुमच्या काळात ह्याच्यापेक्षाही बैल मोठी होती किंवा रगील होती। तुमच्या काळातला एखादा बैल सांगा आम्हाला की त्यावेळेस बैल आम्ही माझ्या आहेत ते हा एक 100च बैल। हा एक त्याच्यानंतर सुवर, हा बबन अशी बैलांची नावं आहेत। बर आणि एक सुकुमार बैल होता। बर आता ह्याचं नाव सोने आहे वाटतं। बर त्याला खाया टाका जरा। तर आता बैल तुम्हाला जसं कळतंय किंवा तुमच्या वडिलांना तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल किंवा बैल तुम्ही त्या काळात बघितली असतील, तर तो अनुभव सांगा की आताच्या बैलातनं त्या बैलातनं काय असा जमीन आसमानचा फरक आहे किंवा थोडासा फरक आहे? काय नाही फरक, ती बैल अशीच होती। हा बैल ती बैलच बरं का। एखादा बैल शक्ती जास्त असेल, एखाद्याला कमी असेल, त्याचं काय प्रश्न। पण आमच्याकडे एक बैल होता बर सुगर, 84 साली आम्ही त्याला आणला, हां पण आम्ही त्याला मरेपर्यंत सांभाळला। आणि खरा बैलप्रेमी कोणाला म्हणायचं? जो मरेपर्यंत बैला सांभाळतो ते खरा बैलप्रेमी। होय। हा, असा अर्धवट बैल विकून त्याला काय बैलप्रेमी म्हणता येईल का? नाही नाही म्हणता येईल। बर, म्हातारपणाला त्याने कुठे जायचं? हा आतापर्यंत आपल्याला भेडसावणारा प्रश्न आजपर्यंत आम्हाला कुणीच असं सांगितलं नाही की प्रथमच आता आपल्याला बाबा सांगतात की खिलारप्रेमी कोणाला म्हणायचं? खिलार असू द्या नाही तर कुठला गावठी बेन असू द्या, बर जीव तिथून सारखाच आहे का नाही? हो। मग चालतं। आणि हे बघा, बैलाचं बगाडात प्रदर्शन कशाचं असतं माहिती आहे का? हा शक्ती प्रदर्शन असतं। बर गाडा रुतलेला असतो किंवा मैदानात असू द्या, कुठं बी असू द्या, पण बैलांनी शक्ती लावली त्याशिवाय ते बैल गाडा वडत नाही। हो बरोबर आहे की। मग बरं, आता तुम्ही सांगितलं शुगर बैल, हा कुठनं आणला होता का आपला घरचा होता? हा, कराड तालुक्यात आणला होता। बर, हिंगणोळे। हिंगणोळे हा, गावाचं नाव आहे। हिंगणोळे गाव। बरं, तिथं तपास कसा लागला काय? तपास आमच्या पाहुणेला लावला। बर तिथे एक चांगला बैल आहे असं तपास लावला। बरं, तो बैल म्हणजे तुम्ही आयुष्यभर सांभाळला किंवा तुमच्याच दावणीला तो मरण पावला? हो। बरं, बैलानं आता किती वेळा असा गाडा वाढला किंवा चौसा आणलेला दुसरा आणलेला कसा आणला होता? आम्ही जुळलेलाच बैल आणला होता। जुळलेलाच आणला होता। हा मग साधारण किती वर्ष तुमच्या दावणीला राहिला? हा, किती वर्ष दावणीला राहिला तुमच्या मरेपर्यंत। मरेपर्यंत? त्यानं बगाडात कुठं कुठं काम केलं जरा त्याबद्दल थोडं सांगा। 14 दुर्या वडल्या। 14 वर्ष दुर्वीला होता? हा, बर आणि 1 वर्षी तर पावसाळा झाला भरपूर बगाडाच्या आदल्या दिवशी। बर ऊसाच्या साऱ्या आहेत का नाही, हा त्या पाण्यानं भरल्या होत्या आणि त्या ठिकाणी मग चिखल झाल्यानंतर गाडा वडायला जातणार का नाही, हा मग त्या ठिकाणी आमचा बैल मागून घेतला होता गाडा काढण्यासाठी। हा, बरं, आता शुगर सांगितलं आणि एक दुसरा बैल तुम्ही सांगितलं, 2 बैल होऊन गेली। बंडू चेंडू। बंडू चेंडू, ती नाव कसं काय पडलं बंडू चेंडू? काय आम्ही घरच्या गायची पैदास केली ती। होय, म्हणजे एकाच गाईला झालती कसं काय? एकाच गाईला 2 खोंड एकदम नाही, 2 खोंड मागं पुढं झाली? हा, 2 म्हणजे वर्षाड वर्षाने 1 वर्षाचा फरक दोन्ही मध्ये। त्यांना मी आखी गाई पाजली ती, त्याची धार काढली नाही काय नाही। आखी गाय म्हणजे कायमच ते धार न काढता वासरू कायम पिलं? बरं, किती वर्ष साधारण बैल होती तुमच्या दावणीला ती? भरपूर होती। म्हणजे जाग्यावर त्यांना तुम्ही हे केलं कसं काय? म्हणजे मरण पावली किंवा तुम्ही म्हणला आता की बाबा प्रत्येक बैल आपण सांभाळलाय? नाही, ते बैल ह्या पोराने ऐकली आणि त्यांनी दुसरी आणली। होय।
मग साधारण किती वर्ष होती, केवढी झाली काय? काय बघा ते तरी तसे 10-12 वर्ष इथंच होती माझ्याकडे. म्हणजे चांगली मोठी दुशी चौशी होऊन मग तुम्ही विकली. हो. तर आता तुमचं कुटुंब किती जणांचं आहे? 5 भावांचं आहे. बर, आता तुमचा कितवा नंबर? 1 नंबर. 1 नंबर. तुम्ही थोरले. हो. तुम्ही काय शेती केली काय काय? सगळं केलं, शेती बी केली, नोकरी बी केली. बर, नोकरी कशात होता तुम्ही जरा? शिक्षक. शिक्षक. हो. आता कुठं कुठं शिक्षक म्हणल्यानंतर ह्या नादाकडे कसं काय वळला? आता बरीच लोक आता आम्हाला म्हणतात की बावधनवाल्यांना बैलाशिवाय येड नाही. नाही मला पहिल्यापासूनच नाद आहे शेतीचा बी आणि बैलांचा बी. होय. हो. आणि तरी तुम्ही शिक्षण घेऊन शिक्षक झाला. झालं म्हणजे आता आमची शेती आहे कमी. हा. आता गरिबीत हटवायचं असेल तर नोकरी पाहिजेच. बर. आमचा प्रपंच आहे का नाही हा निव्वळ शेतीवर नाही. हा. आमच्या 5 भावांची पोरं नोकरीला आहेत. बर. मग आता नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन पिढीला काय सल्ला देणार आहे? बैल तुम्ही पाळा, हा. पाळला तर त्याची योग्य सेवा करा, हा. आहे का नाही? बरोबर आहे की नाद बी झाला पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, नोकरी बी केली पाहिजे. परपंच सगळंच बैलाला रतीब कसा आणणार? मग पैशाशिवाय काय चालतंय का? नाही. नाही चालेल. तर बाबांना आपल्याला सल्ला चांगला दिलाय की पहिली नोकरी, शिक्षण किंवा सर्व घरच्या जबाबदाऱ्या करून ह्या नादाकडे वळले पाहिजेत. बरं, आता 5 भावा तुम्ही थोरलं. हो. मग नियोजन कसं असायचं त्या काळात? बैल कुठं झोपली जायची किंवा कशी पारख व्हायची? आता तुमच्यात 5 जणांचं जुळायचं कसं काय? तसं काय ना, हा गावगाड आहे. हा. का आपला काय एकट्याचाच बैल आहे का? नाही. नाही, गावानं ज्या वेळेला आपल्याला नंबर देईल हा. किंवा मागावत्याल त्यावेळेला झोपायची. नाही, बैल घेताना आता तुम्ही 5 जण आहे, बाबा ह्याला हा वेगळा कोसा बैल लागतोय किंवा ह्याला बाबा बडाव पाहिजे. आता तुम्ही 5 जण असल्यामुळं नियोजन कसं व्हायचं बैलाचं? नाही, घ्यायला गेल्यानंतर त्या बाबतीत कोणाचं नियोजन सर्वांचं एकच. हा, की तुम्हाला पसंत पडला की बस. मग कसे काय पारख त्यावेळेस कसं बाजारावर जायचं? आता कसं काय? अहो, सांभाळणारा मीच, होय. बाकीचे भाऊ सर्व्हिसला. होय. मग आता जमिनीत किती बागतं हे आम्हाला माहिती आहे. हो. ते जमिनीतच जात आहे. हा. मग आता तुम्ही शिक्षक असताना हा नाद इकडे वेळ कसा द्यायचा त्यावेळेस? नाही, मी नोकरी नाही आता. आता नाही, पण जेव्हा तुम्ही नोकरीला होता, रिटायर किती साली झाला तुम्ही? 74 साली. रिटायर झाला. हम्म. किती व्यवसाय किंवा बैलाचा नाद जोपासला? हो. बर. मला शेतीची आवड आहे, बैलाची आवड आहे, सगळे आहेत. बर. आता पहिली माणसं कशी हा. आपलं पोट भरायसाठी मुंबईला जायचं, बरं. आहे का नाही? लागली नोकरी काय ते करायचं उद्योग. बर. मला लागली ना शिक्षकाची नोकरी. बरं, तुमचं शिक्षण काय झाले त्या काळात? 11वी. 11वी झाली. हां. किती साली 11वी? कॉलेजला कुठे गेलता? आता आपल्या इथं बावधनला कॉलेज होतं का कसं काय? नाही, वायला 11वी झाली 65 साली. होय. बरं, मग आता ते झाल्यानंतर तुम्ही पहिला बैल तुमच्या आयुष्यातला किंवा तुमच्या वडिलांना बैल, आता बावधन म्हणल्यानं प्रत्येकाच्या घराला वारसाच आहे बैलाचा. हो. तर पहिला बैल तुम्ही कधी घेतला तुमच्या आयुष्यातला? मी नोकरी लागल्यावर घेतला पहिला बैल बघा, 400 रुपयाला घेतला. होय. 400 रुपयाला? हो. कुठनं आणला काय? हे काय इथला आपल्या आमच्या भावाचाच घेतला, होय. घरच्या गाईचा. बरं, म्हणजे पहिली सुरुवात तुमची. हो. मग तुमच्याकडं अगोदर पहिली बैल असतील की वडिलांच्या काळात काय? होती, हा. पण आपली गरीब लायकी होती. 100 रुपयाचा बैल त्या काळात? हा. बरं, आता हा बैल घेतलाय पोरांना किंवा नातवांना किंवा तुमच्या मुलांना घेतलाय, तर आता कशी काय पारख तुम्ही गेलता का घ्यायला काय? मी नाही वा गेलो. मग कसं काय पोरांच्या पार्किंग. होय. मग तुम्हाला फोटो वगैरे दाखवला असेल की? मला काय नाही दाखवलं, पण ते आणलाय ते आपलं सांभाळतील त्यांची ती. होय. आता मी तर रिटायर्ड माणूस. हो, ते झालं की. मग काय? पण शेवटी आज तुमची बी हाऊस होती ना, असं काय करताय की आता आपल्या तुमच्या नावासाठी एवढं चाललंय सर्व? नाव कशाचं? हाऊस म्हणजे हाऊस. हा. यात काय बक्षीस लावले का काय? नाही, बक्षीस नाही. नाही, ही नाताची सेवा आहे. सेवा. बावधन करायला नशिबाला आलेली हा. किंवा भाग्यानं भेटलेली. अवा काय गावांना बेंदूर काढाय बैल नाही. हो, बरोबर आहे की. आहे का नाही? आताची अवस्था बिकट आहे. हा, मग ही जी आहे का नाही गोवंश, हा. हा आपल्या बावधन गावात 1 नंबर सांभाळला जाते, हो. आहे का नाही? हो. मग त्यामुळं तर आता बैल येत नाही, तर बैल ही फुटून दाखवायला लागतील काही वर्षानं. मग
बैल ही काय चीज असते, मोठ काय चीज असते, ते सांगून मी कोणाला पटणार नाही. नाही नाही, त्या काळात जी तुम्ही कष्ट केले ते आम्हाला माहिती बी नाही. मी मोठा सुद्धा हाकलेत. त्या काळात कसं असायचं मोठं रोजानं असायचं का कसं काय? आता आपलं भिजवान असेल का आपल्या झिरीव आणायचं? नाही ना आपल्या शरीर आपले झिरीव तर बैल बी रगील असतील ना, मग त्यांना एवढं काम असायची. रगेलच. होय. अहो बैलाला शक्तीशिवाय जो काम करेल का? नाही नाही. नाही. मग बरं, आता हा तुम्ही बैल आणलाय, कुठल्या जातीचा आहे? तुमच्या काळातला एखादा बैल तुमच्या डोळ्यासमोर येतो का ह्या जातीतला? आमच्या काळात बरं का हा. हे जे बाप आणलेत आम्ही. हो. हा शुगर बैल होता ना, हा. अख्ख्या गावात विचारून घ्या तुम्ही, बैलाचं नाव निघतंय अजून. ज्यांनी बघितलंय त्याचं काम त्यांनी. त्या काळात आता मोबाईल किंवा फोटो नव्हतं. तुमच्याकडे हा. एखादा चुकून असलं तर आम्हाला बघायला गावल की बैल कसा होता बाबा, त्याचं कष्ट, त्याची वाढायची क्षमता काय होती. नाल्यातलं चाक इथं चढाल्यानंतर गाडा सुटल्यानंतर नाल्यातलं चाक आहे का नाही, हा. एखादा कसलेला पैलवान कसा असतो हा. त्याने एकट्यानं आधीच वर काढून ठेवलं. एवढा बैल धिप्पाडन समाजाच्या कामानं चांगला होता, समाजाच्या हा. कामाचा. आणि त्याचं 3 महिन्यात 3 मालक झालतं. होय. हो. का बरं ती 3 मालक? अहो हे भांडगुळं खायला घालतेत का? हा. खायला घालायचं नाही आणि काम करून घ्यायचं. ऐकून घ्या, हा. माणसानं पोटाला पाठीव मारा पण पोटा मारा, पोटाव मारून. आहे का नाही? बरोबर आहे. त्याचं कान जोडलं होतं, रक्ताळलेलं कान आम्ही इथं औषध लावून बरं केलं. म्हणजे अतिशय मार्का होता बैल. मारेल तर काय करेल, त्याची सेवाच बोंबलाय होत नव्हती. आता माझ्या इथं आणल्या हा. माझी फक्त 3 दिवसाची सेवा बघून हम्म. चौथ्या दिवशी बैल माझ्या पुढे उभा राहिला हा. गोंधळासाठी. मार्का बैल. म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या दावणीचा गुण म्हणायचं किंवा तुम्ही चांगली सेवा केली किंवा त्याला खाया पाणी व्यवस्थित, त्यामुळं बैल तुमच्या एका हातावर आला. कशाचा दावणीचं गुण, आपण जी सेवा करतो ना हा. ती इमानदारीनं केली ना हा. तर ती देवापर्यंत पुजते, बरोबर आहे. आहे का नाही? हो. मग तर आता त्यांचा नातोय, तर त्याच्याकडून आपण थोडंसं माहिती घेऊ की बैल कसा आणला, किंवा आता पुशेगावची यात्रा, पुशेगावचा बैल बाजार अतिशय चांगल्या पद्धतीनं भरला होता ह्या वर्षी. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर्वात जास्त खरेदी झाल्या असतील तर बावधनकरांच्या. तर नमस्कार, आपला परिचय करून द्या. नमस्कार. माझं नाव अथर्व सुतार. बरं, आता आपण हा बैल आणला पुशेगाव यात्रेतनं, तर बैल घ्यायचं नियोजन काय होतं, काय नक्की ठरलं होतं? नाही, अचानकच ठरलं. अचानकच ठरलं. आता आपल्याकडे पहिली बैल काय होती का? होती की. बरं, ते काय केलं आपण, ती देऊन हा बैल हा. आणला कसं काय? एक खोंड होता आणि एक बैल होता. बरं. ते 2 देऊन आपण हे बैल आणलं. बरं, आणि आता सांगायचं झालं ते कामं होती, आपण त्यांना 2 वेळा फोन केला. हो. योगायोगानं काय योगायोगानं भेटला नाही वेळ, पण आता आपण संध्याकाळचं आलोय, 9:30 वाजलेत आता सध्या, पण तरी बी आपल्याला त्यांना वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आपण आभारी. गावातल्या गावात असून वेळ भेटा ना, का आता टेक्नॉलॉजी फास्ट आली आणि धावतं युग आलंय, प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची कामं आहेत. आता तुम्ही काय करता ती पहिलं सांगा, आणि कसा वेळ देता इकडं बैलाकडे? आता व्हायला आहे मी कामाला. बरं. आणि कामावरून आल्यावर किंवा जाताना रती पाणी ठेवणे बरं. ही सेवा असते. अंडील बैल वळणं म्हणजे एखादा नाग वळल्यासारखं आहे. तर ही सर्व जी दिसतात ते सर्वांना बैलाचं नियोजन केलं आणि बैल घेतला, तर त्यांचे बैल मालक आहेत, त्यांचे बंधू आहेत. तर नमस्कार, आपला परिचय करून द्यायचा. नमस्कार, माझे नाव मनोज देशमुख. बरं, आता आपण हा बैल घेताना नियोजन काय झालं होतं, कसा घ्यायचा, अंडील घ्यायचा, बडाव घ्यायचा? म्हणजे तसं नियोजन म्हणजे अंडीलच घ्यायचं होतं. कारण का आता समजा अंडील घेतला तर 10-15 वर्ष टेन्शन नाही, टेन्शन म्हणजे नाही, आपले कायमस्वरूपी बैल राहतो. हा. तर मग आता ह्याच्या अगोदर कुठं कुठं बाजारावर गेलता तुम्ही? ह्याच्या अगोदर आम्ही पुसेगावला गेलतो. हा. पहिल्यांदा पुसेगावला आम्हाला बैल पसंत नाही पडला. बरं. मग आम्ही तिथून खरसुंडीला गेलो. बरं. मोठी गाडी होती. खरसुंडीवरनं, खरसुंडीत पण नव्हता बैल मनासारखा भेटला नाही. भेटला नाही.
मग तिथून पुढं जतला गेलो. बर जतला सरासरी रात्रीच्या 8-8:30च्या दरम्यान गेलो. बर. तिथं पण बैल म्हणावा असा मापाचा नव्हता. बर मग तिथून मागं आलो परत आणि परत मग 4 दिवसांनी पुसेगावला गेलो. तेव्हा पण बैल मस्त पसंत पडला, पण व्यवहार जमला नाही. व्यवहार जमला नाही. मग परत दुसऱ्या दिवशी कॉलवर व्यवहार झाला बैला. बर बैल तसा पसंत पडला होता, हा. पण व्यवहारासाठी थांबला होता. बर. मग आता बैलाची कशा पद्धतीने पारख केली बाबा, आपण एवढी बैल पाळली हा. किंवा तुमच्या वडिलांच्या काळात असेल किंवा तुमच्या आजोबांची बैल तुम्ही बघितली असतील योगायोगानं, तर बैल कसा पाहिजे आपल्या दावणीला ही पहिल्यांदा मनात विचार येतो की बाबा काय नाही एखादी वस्तू बघितल्यानंतर असा बैल आपल्या दावणीला पाहिजे. हो. तर तसा झेरून तुम्ही आणलाय बैल. हा. तर बाबा काय बैलाचं बघितलं की काय आवडलं बैलाचं? बैलाची म्हणावी अशी शिंग बैलाचं महत्वाचं म्हणजे शरीर चांगलं पाहिजे बैलाला. बरोबर आहे, बरोबर. आणि शरीर म्हणजे बैल कामाला पण पूर्णपणे चालू पाहिजे. आणि मायलाच आम्ही घेताना बैलाची पूर्णपणे गॅरंटी घेतलेली, म्हणजे बैल घेताना. बर. तो मालक म्हणला होता बैलाला जर कुठं फसवलं तर बैल हाय असं आणून द्यायचं बर. माझं. एवढी पूर्णपणे गॅरंटीचा बैल आणला होता. बरं, मग आता आणल्यानंतर तुम्ही काय काय केलं? आल्यानंतर 2-3 दिवस किंवा बाजारात असल्यानंतर बैल खात नाही हा. किंवा घरी आल्यानं आजारी पडतो, तर तसं काय जाणवलं की बैल खायला नाही 2-3 दिवस? तसं तर काय जाणवलं नाही. हम्म. म्हणजे आमच्या ह्यानं तर जाणवलं नाही, पण आता आम्ही कामावर जातो ना, हा. मग त्यामुळे दिवसभर तसं सांगू शकत नाही. बरं. हा. मग नियोजन काय झालं? मग झोपला कसा काय? मग बैल आणला जवळजवळ 11-12 वाजले तर रात्रीच्या बैल उतरवा. बरं. बैल उतरावला. परत दुसऱ्या दिवशी पण झालं नाही देवळात न्यायचं, बरं. शनिवार असल्यामुळं. हा. मग तिसऱ्या दिवशी रविवारचा बैल देवळात न्याला. देवळात आणला की बैल लगेच वावरात झोपला. बरं. रविवार. मग मग बघितला पाहिजे ना आपल्याला हो, कसा कसा बैल चालतोय, चालतोय कसा कसा नाही ते. मग बैल झोपून बघितला, आपण पूर्णपणे खात्री केली तेव्हाच बैलाचे पैसे पूर्ण केले. बरं. म्हणजे अशा पद्धतीनं व्यवहार चांगल्या पद्धतीनं त्यांना केला. आता ही युवा पिढी बावधनकरांची किंवा बावधनची आणि पहिलं काम किंवा घरची जबाबदारी करून हा नाद केला पाहिजे. जर नाद बैलाचा नाही केला तर जीवनात काय, आपण किती मोबाईल घेऊ किंवा किती असं वायपट नाद आहेत माणसांना, पण हा गोवंश टिकला पाहिजे आपला. आणि महाराष्ट्रात आत्ता गोवंश टिकवायचा जास्त वारसा म्हणलं तर बावधनकर, पांडेकर, फुलेनगर असेल, कवटे असेल, ह्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामुळं बऱ्यापैकी देशी गाय असतील किंवा ही अशी बैल दिप्पाड इथं तालुक्यात चांगल्या पद्धतीचं त्यांचं संगोपन केलं जातं आणि चांगली बैलं सांभाळली जातात एक घरच्या सदस्यासारखी. आता काय बोलायचं आहे का? थांबायचं? हा, थांब. तर बावधन खेळाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी. आणि असं सहकार्य राहू द्या. जराशी बैल आपण मागणं पुढणं फिरून बघू. बाबा उठताय का आता? थांबवा. बैल घ्या साहित्य जरा मागणं पुढणं. पण सर्वात आवडलं त्याचं आम्हाला काय तर डरकाळी 1 नंबर वाघासारखी मारतोय. सोड दे का मग. अतिशय जातीवंत, देखना सुंदर. त्याचं कान बघावं, डोळं बघावं, त्याचा पारा बघावा आणि त्याची डरकी सर्वात लय भारी. असा 1-1 सेकंदाला डरकी मारतोय. इथं घ्या ना. हो या हो इकडं. हो. अतिशय रागीट, तापट आणि मार्का पण असणार आहे बैल. आणि बैलाचं कपाळ बघा किती सुंदर आहे, त्याचं कान बघा, त्याचं तळखूर सर्वात बघितलं जातं. तळखूर का तर ज्यावेळेस बोजा वडायचा असतो पहिलं पाय महत्वाचं लागतात किंवा पाया. बैलाचं शेपूट, बैलाचा कलर अप्रतिम, सुंदर, सुरेख असा बैल आहे. 15